अमरावती जिल्ह्यातील भातकुली तालुक्यात गोरेखेडा कवठा रस्ता बांधकामावरून नवा वाद निर्माण झाला आहे. कवठा बहाळे येथील शेतकरी धीरज शरदराव देशमुख यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदन देत गंभीर आरोप केले आहेत. देशमुख यांचा आरोप आहे की गाव नकाशात दर्शविण्यात आलेला मूळ रस्ता बदलून दुसऱ्या दिशेने रस्त्याचे बांधकाम करण्यात येत आहे. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांच्या शेताकडे जाणारा मार्ग बंद होण्याची शक्यता निर्माण झाली असून शेतीची कामे प्रभावित होत आहेत. या संदर्भात अनेक वेळा तहसील कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालय आणि संबंधित विभागांकडे तक्रारी करूनही कोणतीही ठोस कारवाई झालेली नसल्याचा दावा त्यांनी केला आहे. प्रशासनाने तातडीने निर्णय न घेतल्यास 22 आणि 23 जून रोजी पालकमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर धरणे आंदोलन करण्यात येईल. तसेच न्याय न मिळाल्यास आत्मदहन करण्याचा इशाराही धीरज देशमुख यांनी दिला आहे. या प्रकरणाच्या प्रती पालकमंत्री, बांधकाम विभाग, महसूल विभाग आणि पोलीस प्रशासनालाही देण्यात आले आहेत. आता या गंभीर प्रकरणावर प्रशासन कोणती भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. धीरज शरदराव देशमुख, राहणार कवठा बहाळे, तालुका भातकुली, जिल्हा अमरावती. हा गौरखेडा ते कवठा रोड होत असताना कोणत्याही शेतकऱ्यांना पूर्वकल्पना न देता हा रस्ता करण्यात आला आणि बुद्धिपुरस्पर गौरखेडापासून सर्वे नंबर 181 पर्यंत हा रस्ता गावठाण नकाशाप्रमाणे आला आणि त्यानंतर 167 पासून सुद्धा समोर गावठाण नकाशाप्रमाणे करा. बुद्धिपुरस्पर माझा सर्वे नंबर 168 हा बुद्धिपुरस्पर काही राजकीय हेतूने सोडण्यात आला असं मला माझं. हा रोड सर्वे नंबर 168 आणि 169 यामधनं जायला हवा होता आणि गावठाण नकाशाप्रमाणे. आणि यावर मी सर्व पाठपुरावा केला, पण त्यावर मला कोणतीही कारवाई सध्या झालेली नाही. शेवटी आज दिनांक 19 तारखेला मी कलेक्टर ऑफिस, पालकमंत्री आणि तहसीलदार यांना आज मी निवेदन दिलं. जर यावर तुम्ही 2 दिवसात कारवाई जर नाही केली तर मी आत्मदहन मंगळवार दिनांक 23 तारखेला आत्मदहन करणार आहे.